श्री डॉक्टर आनंद मोरेसर यांचे सहर्ष स्वागत. त्यानंतर जागृती मंगळे आणि श्रावणी वायगळे. धन्यवाद सर. इथे पत्रिकेचे पूजन होत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष डॉक्टर साहेब यांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद करतो. आज स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला. त्याचाच आजचा हा भिन्न असू द्या भाषा, भिन्न असू द्या वेश, एक संस्कृती एकच गाणे, भारत आमचा देश. भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में, कोटि कोटि जनता की जय हो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित या खांडेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर माननीय सागर खैरे सर, या शाळेचे प्रिन्सिपल माननीय जाधव सर, त्यानंतर जसं रामायणामध्ये हनुमंताची भूमिका करणारे आणि महाभारतामध्ये श्रीकृष्णाची भूमिका करणारे फार मोठं पद नव्हतं, पण त्यांच्याशिवाय कुठलंच पान त्यांचं हलत नव्हतं असे आमचे ऋषिकेश खैरे सर. त्यानंतर या परंडा पंचकृषीचे सन्माननीय सदस्य आमचे चव्हाण सर. त्यानंतर आमच्या रोहिणीताई जे सतत आमच्या भगिनी, कारण त्यांचं आडनाव सुद्धा मोरे आहे आणि सतत आम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत असतात. आणि त्यानंतर सर्व उपस्थित येथे या परंडा पंचकृषीतील सुज्ञ सुविद्य पालक वर्ग आणि या शाळेचे सर्व कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि विद्यार्थीमुख असणारे, विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांना समाजाभिमुख घडवणारे सर्व येथील उपस्थित माझे शिक्षक वृंद, बंधू भगिनींनो, उपस्थित पत्रकार बंधू, लोकप्रतिनिधी आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्याला 15 ऑगस्ट जे स्वातंत्र्य दिन आपण साजरा करण्यासाठी इथं जमलेलो आहोत त्याबद्दल मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आता हा एक राष्ट्रीय सण आहे, आनंदाचा क्षण आहे, हे तितकंच महत्वाचं आहे. पण ज्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, हे काय स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. आताच आपल्याला आपल्या शाळेचे जे सन्माननीय टीचर्स आहेत त्यांनी सांगितलं की ह्या मागे भरपूर जणांचा त्याग आहे. कित्येक जणांनी आपलं स्वातंत्र्य, हे आपलं तारुण्य, हे जसं म्हणतो ना की तारुण्यावर त्यांनी तुळशीपत्र ठेवून एक पाय समाजामध्ये, एक पाय कारागृहामध्ये ठेवून त्यांनी हे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे आपल्याला ह्या पण निश्चितच आपल्याला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्या जे काही स्वराज्यवीर आहेत, स्वातंत्र्यवीर आहेत, जे काही समाजसेवक होते, त्यांना जो काही भारत अपेक्षित होता, जे काही स्वराज्य त्यांनी आपल्याला दिलं, जे काही स्वातंत्र्य दिलं, त्या स्वातंत्र्याला किंवा स्वराज्याला सुराज्यामध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकून त्यांनी गेलेली आहे. याची पण एक जबाबदारीची जाणीव आपल्याला या प्रसंगी होणं अपेक्षित आहे. कारण जेव्हा आपल्याला माहिती आहे की पारतंत्र्य इंग्रजांनी 150 वर्ष ते 200 वर्ष राज्य केलं, त्यानंतर आपल्याला खूप अन्याय अत्याचार केले, आपलं स्वातंत्र्य हिरवून घेतलं. म्हणजे एक प्रकारचं पारतंत्र्य म्हणजे दुःख, दारिद्र्य किंवा अज्ञान असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारच्या पारतंत्र्यातून आपल्याला काढून स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलं त्यांनी. पण जाताना ह्यासाठी त्यांनी कित्येकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं. पण जाताना ते म्हणत होते की जसं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी त्यांना फासावर जावं लागलं, महात्मा गांधीजी सहकार आंदोलन आणि अहिंसेच्या मार्गातून त्यांनी काम केलं. त्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापन करून आझाद हिंद चंद्रशेखर आझाद जे आपण म्हणतो की त्यांनी
आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि बरेच असे जे स्वातंत्र्य टिळकांनी आपल्याला सांगितलं की तू मुझे खून दो, टिळकांनी सांगितलं स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच. आणि आझाद हिंदांनी तर सांगितलं चंद्रशेखर आझाद की तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. अशा विविध मार्गाने आपल्या भारत देशीयांना किंवा जे काही सुप्तपणे जे आपलं भारत देशातील तरुण होते, जे काही समाजाभिमुख कार्यकर्ते होते, तिथे सुप्त अवस्थेमध्ये त्यांना जागृत करण्याचं काम त्यांना केलं आणि एक स्वातंत्र्याची एक ज्योत त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केली आणि ती ज्योत एकत्र येऊन मशालीचं रूप धारण केलं आणि त्यातूनच आपल्याला या जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्या काळी अक्षरशः ज्यांनी स्वतःचं तारुण्य जेलमध्ये घातलं, जसे आपले वीरा सावरकर स्वातंत्र्यवीर, आपल्याला माहिती आहे की त्यांना काळ्या पाण्याची सजा झाली. 25 वर्ष त्यांना काळ्या पाण्याच्या सजामध्ये ते होते. पण अशा त्या परोपकारी व्यक्तींना आपण विसरणं हे चुकीचं होतं. बलिदानामध्ये जाताना भगतसिंग म्हणायचे की सरणावरती आज आमुचे पेटताच प्रेते, या ज्वालेतून निर्माण होतील क्रांतीचे नेते. तर अशा पद्धतीने आणि ह्यामधूनच आपल्याला विचार करायला पाहिजे की ज्या वेळेस त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिव्याप्रमाणे जगले आणि प्रकाश देऊन परोपकार देऊन त्यांनी स्वातंत्र्य आपल्या हातामध्ये बहाल करून ते संपले. पण आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहून चांगलं या एक समाजाभिमुख एक कर्तव्यदक्ष असं नागरिक बनून आपल्याला उदबत्तीप्रमाणे सगळीकडे सुगंध पसरत अजूनही काही आपल्या जर समाजामध्ये काही जे काही आपण म्हणतो सामाजिक समस्या आहेत, ज्वलंत उदाहरण आहेत, तर आपलं कार्य करत करत ह्या देखील समस्या दूर करण्यासाठी आपण एकत्रितपणे लढा दिला पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व संघर्ष करा. त्या पद्धतीने आपल्याला आपण स्वतः स्वावलंबी बनून इतरांना देखील आपण हात दिला पाहिजे आणि समाजासाठी संघर्ष केला पाहिजे. यातूनच आपण हे घ्यायला पाहिजे. म्हणून असं म्हणावंसं वाटतं की आये कोई साथ ना आये, वीरो आगे बढ़ते चलो, आत्मदीप हो अंधकार से लड़ते लड़ते सदा जलो, अगणित दीप जलेंगे ऐसे तमस एक दिन भागेगा, इस पौरुष की आहुति से इस देश का भाग्य जागेगा. अशा पद्धतीची विचारसरणी. आणि मला असं वाटतं की खांडेश्वरी महाविद्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी पहिलीच्या वर्गापासून एक सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्याचं मंथन मध्ये आता बघितलं मी की किती दैदिप्यमान यश मिळवलं. फक्त आपल्या धाराशिव जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नंबर आणणं आणि ते पण पहिल्या 10 मध्ये, हे अक्षरशः एक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत की अगदी पहिलीच्या मुलापासून जर त्यांना स्पर्धा परीक्षेचं बाळकडू जर मिळत असेल तर तो किती परिपूर्ण आणि एक सर्वांग सुंदर सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्व असणारा विद्यार्थी घडेल. कारण आपल्याला फक्त मार्कवंत देखील व्हायचं नाहीये किंवा नुसतं पुस्तकी किडा व्हायचं नाहीये, तर आपल्याला गुणवंत देखील होणं गरजेचं आहे. याची जाणीव आपल्या या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक माननीय नवनाथ बाप्पा खैरे यांना होती. त्या पद्धतीचे त्यांनी इन्स्ट्रक्शन ह्या शाळेला दिलं आणि एक सर्वांग सुंदर सर्वांग परिपूर्ण अशी ही नावाजलेली शाळा केवळ आपल्या परंडा पंचक्रोशीतच नाही तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नावाजलेली आहे. आणि याची प्रचिती प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये वेगवेगळ्या ह्यामध्ये आपले विद्यार्थी झळकू लागतात. कुठं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असतो तर कधी मंथन मध्ये आलेले असतात, तर स्पोर्ट्स मध्ये कधी आलेले असतात. अशा पद्धतीने या शाळेचा गौरव होतो आहे. तर मला तेच म्हणायचं आहे की या याच्यामध्ये मित्रांनो जर आपण पाहिलं की या स्वातंत्र्यामध्ये आपल्या जे काही समाजवीर होते, स्वातंत्र्यवीर होते, त्यांनी जर लक्षात घेतलं तर एपीजे कलाम अब्दुल आझाद यांनी जे त्यांना मिसाईल मॅन ऑफ द इंडिया म्हणून पूर्ण जगामध्ये ओळखलं जातं, ते आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. पण त्यांनी लहानपणी अगदी वर्तमानपत्र विकून पैसा कमवून त्यातनं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन हाताची कंगणी कापून रक्ताभिषेक महादेवाला केला आणि त्यानंतर स्वराज्याची त्यांनी ध्येय त्यांना प्राप्त झालं. स्वामी विवेकानंदांनी देव कोण आहे याचा त्यांनी पाठलाग केला आणि कित्येक तरुणांना त्यांनी स्वतः आपण एक त्याच ईश्वरी शक्तीचे अंश आहोत, सर्व शक्तिमान असे या सृष्टीचे एक भाग्यविधाते आहोत, अशा प्रकारची ताकद त्यांनी आपल्याला विचारांमध्ये निर्माण करून दिली, प्रेरणा दिली. त्यानंतर बाबासाहेबांनी तर पाहिले की किती प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी शिक्षण घेऊन भारताला संविधान दिलं की ज्या संविधानामध्ये आज आपल्याला जे काही त्रिसूत्री न्याय आहे, स्वातंत्र्यता आहे, बंधुता आहे, समता आहे, या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि त्यातूनच प्रत्येक जाती धर्म पंथातील व्यक्ती हे डिस्क्रिमिनेशन भेदभाव खतम होऊन हे आपण त्या पलीकडे जाऊन एक मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आज आपण जगत आहोत. आपली भारतीय संस्कृतीची परंपरा पण सांगते की भेद कुठलाही नाही आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगल, या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे.
म्हणून जर आपल्याला सक्षम व्हायचं असेल तर त्रिसूत्री कायम लक्षात ठेवा. जर आपल्याला आज जसं यश मिळालं त्यांचं तर अभिनंदन मी करतोच, पण इतरांनाही पुढच्या वेळेस सगळ्यांना इतर पारितोषिक मिळाले पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे. तर या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत की आरोग्य, विद्वत्ता, सज्जन मैत्री. यामध्ये लांबी, रुंदी, खोली हे प्रत्येक जर कुठली वस्तू करायची म्हणलं तर त्याला लांबी असते, रुंदी असते, खोली असते. तशा आयुष्याला देखील जर लांबी म्हणलं तर एक तुमचं आरोग्य उत्तम पाहिजे, रुंदी म्हणलं तर तुम्ही शिक्षण, कला, गुण, कौशल्य हे चांगलं आत्मसात केलं पाहिजे. त्यानंतर ह्या दोघातून जे काही आपल्याला ऐश्वर्य मिळतं किंवा एक ज्ञान कौशल्य मिळतं त्याचा उपयोग आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाचा, समाजासाठी झाला पाहिजे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झाला पाहिजे, राष्ट्र निर्माणासाठी झाला पाहिजे. याचा पण विचार केला तर महत्वाचा आहे. म्हणून आपली संस्कृती सांगते की तैसे मुखी ब्रह्मनाम हाती ते सात्विक काम पण विनियोग विन विफर होय. म्हणजे तुमच्याकडे असलेल्या सत्तेचा, ज्ञानाचा, ताकदीचा उपयोग जर गरजू व्यक्तींसाठी झाला नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून अशा प्रकारचं एक परोपकारी व्यक्तिमत्व घडवण्याचं कार्य हे आपले खांदेश्वर विद्यालय नेहमीच करत असतं. त्याच्यामुळं येथे जेव्हा कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम होतात, विद्यार्थ्यांवर त्यातून संस्कार घडवण्याचा प्रयत्न करतात, तर आमच्यासारख्या व्यक्तीने इथं स्टेजवर येण्यासाठी खरोखर अत्यंत अभिमान वाटतो. पण मला असं वाटतं की आम्हाला बोलवण्याचं काम हे 5 ते 10 वर्ष चालेल का, तर तुमच्यामध्ये एवढे सक्षम अशा प्रकारचे विद्यार्थी आहेत की ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये या शाळेचा विद्यार्थी आज नाव कमवतो आहे. पुढे आपल्यातलाच एक विद्यार्थी एक सक्षम नागरिक बनणार आहे, एक सक्षम इंजिनियर बनणार आहे, डॉक्टर बनणार आहे, एक चांगला शेतकरी बनणार आहे, एक चांगला तहसीलदार, कलेक्टर, SP जे काय त्या पद्धतीने. मग अजून एक 5 ते 10 वर्षाने शाळा काय करणार आहे की तुमच्यातलाच एक विद्यार्थी जो सक्षम बनलेला आहे त्यालाच इथं आणणार आहे आणि त्यांच्याकडनंच या सगळ्या गोष्टी करून घेणार आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच तो दिवस काही लांब नाही आणि मी ते शुभेच्छा त्यासाठी मी आपल्याला देतो. आणि खरोखर मला अभिमान आहे रात्रंदिवस जे काम ह्यासाठी केलं जातं आणि एक विद्यार्थी घडवण्याचं जे कार्य केलं जातं ती एक प्रकारची समाजसेवा आहे. मला एक चिनी भाषेतील म्हण आठवतं की जर तुम्हाला 1 वर्ष सेवा करायची असेल समाजाची तर शेती करा, 10 वर्ष समाजसेवा करायची असेल तर झाडे लावा आणि जर 100 वर्ष समाजसेवा करायची असेल तर मनुष्य घडवा. म्हणून मनुष्य घडवणं ही एक प्रकारची समाजसेवा, देशसेवाच आहे. म्हणून खांडेश्वर विद्यालयामध्ये जे काही इथले प्रिन्सिपल असतील, शिक्षक वृंद असतील किंवा इतर शिक्षकोत्तर स्टाफ आहे, हे सगळं जे काही विद्यार्थी आणि मनुष्य घडवण्याचं जे कार्य करतो ते खरोखर एक प्रकारची समाजसेवा, देशसेवा आहे. आणि अशा देशसेवकांना सर्वप्रथम नतमस्तक होतो. आणि अशाच प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं कार्य समजा मला असं वाटतं की आम्हालाही पहिलीपासून जर अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचं ज्ञान मिळालं असतं, अशा प्रकारची शाळा, अशा प्रकारचं सुंदर परिसर जर आम्हाला मिळाला असतं तर नक्कीच आम्ही अजून चांगल्या प्रकारे घडलो असतो असं वाटतं. आम्हाला आपला हेवा वाटतो की अशा प्रकारचं सर्वांग सुंदर, सर्वांग परिपूर्ण सगळ्याच गोष्टी आपल्याला प्राप्त होत आहेत तर त्याचा परिपूर्ण उपयोग करून घ्या. यामध्ये पालकांचं विशेष कौतुक वाटतं की त्यांनी योग्य पद्धतीने शाळा निवडून त्यांना देखील ते पालकाचाही संस्कार आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभतं. विद्यार्थी स्वतः कष्ट करतो आणि शाळा तर नक्कीच सगळ्या पद्धतीने सर्वांगीण पद्धतीने त्यांना रिसोर्सेस देण्याचा प्रयत्न करते आणि त्यातूनच एक व्यक्ती घडवण्याचा प्रयत्न केला जातो मला असं वाटतं. मी आजच्या 15 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो आणि या मिळणाऱ्या आरोग्य आणि ऐश्वर्यातून आपल्या हातून समाजसेवा, कुटुंब सेवा, देश सेवा घडो. एवढं मी बोलवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आनंद मोरेसर यांचे सहर्ष स्वागत.